त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, पण तरी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं पण आय कॅन का. मुळात जसं सरांनी सांगितलं, आम्ही सुद्धा ग्रामीण भागातून शिकून पुढे आलेली माणसं आहोत. आम्हाला क्लास या कन्सेप्ट बद्दल फार मोठा तिरस्कार असायचा की क्लास नको, आपण स्वतःच प्रिपरेशन केली पाहिजे. कशाला हे क्लास उगीच पैसे लुटतात, पोरांचा वेळ वाया जातो आणि या सगळ्या प्रोसेसमधून आपण पोरांना बाहेर काढलं पाहिजे. पण ह्या आय कॅन जॉईन झाल्यानंतर माझे सगळे कन्सेप्टच चेंज झाले. कारण की फक्त मुलाला रिटर्न टेस्ट मध्ये टॉप मध्ये आणणं हेच टार्गेट नाहीये. द टार्गेट इज मच मोर दॅन दॅट. म्हणजे एवढं की मेडिकल साठी कुठल्या कुठल्या प्रिकॉशन पाहिजे, कुठले तुमचे पॅरेंट्स कुठे कुठे गेले पाहिजे, इंटर नेटवर्किंग जी आय कॅनने आज जमवलेली आहे. म्हणजे मुलगा बालाछडीला गेला तर त्या बालाछडीमध्ये कुठले कुठले पॅरेंट आहेत, कुठले पॅरेंट कुठल्या जिओग्राफी मध्ये राहत आहेत, एकमेकांना सगळे मदत करतायत, मुली सुद्धा एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतायत. एवढंच नव्हे तर आम्ही तसं नाशिकला बिलॉंग करतो. नाशिकमध्ये मालेगाव म्हणून एक सिटी आहे, सगळ्यांना परिचितच असेल. तिथे माझे आई वडील त्यावेळेस असाच विषय झाला की बाबा तुमचा मुलगा कुठे शिकतो हे ते असा विषय झाला, तर ते म्हटले अरे आमची सुद्धा मुलगी आयकॅनला आहे. म्हणजे हे आयकॅनचा परिवार एवढा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि खरंच ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल एवढं शून्य ज्ञान आहे. आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग केल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा बऱ्याचशा एक्झामचे आपल्या पोरांपर्यंत माहितीच जात नाही. आम्ही फायनल इयरला असताना आम्हाला कळलं की बाबा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फार महत्वाचे असतात. नाहीतर आम्हाला काय टाटा नंतर बजाज नंतर या बाकीच्या कंपन्या आणि बस इथे संपलं, पुण्यात सेटल व्हायचं, दॅट्स इट. पण याच्या पलीकडे एवढ्या लहान पोरांना तयार करणं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला उतरवणं आणि एवढं मोठा देशभरात पोरं पाठवणं फार फार अभिमानाची गोष्ट. ही पोरं ज्यावेळेस मोठे जातील हे एवढं मोठं नेटवर्क तयार होणार आहे. सर खरंच तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. एवढं मेहनतीचं तुम्ही काम करताय त्या पोरांना. म्हणजे अक्षरशः ते मातीची जसे गोळे असतात त्या गोळ्यांना तुम्ही घडवताय. आम्हाला माहिती आहे, आम्हाला एकदा त्याला अभ्यासाला बसवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आता येस काही पोरं खूप चांगले असतात. सिद्धांत सुरुवातीपासून त्याला नॉवेलचं फार वेळ होतं मॅडम, नॉवेल वगैरे तो वाचायचा, बाकीच्या गोष्टी करायच्या, तो करायच्या. पण अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर तो शिस्तबद्धपणा नव्हतं. पण सीमा मॅडमने जी शिस्त लावली, अक्षरशः पॅरेंट्सला सुद्धा शिस्त लावली की तुम्ही वेळेत म्हणजे वेळेत यायचं, 5 मिनिटं सुद्धा तुम्ही नाही भेटणार. We must appreciate and congratulate our entire team for the success. सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं फार फार मनापासून अभिनंदन. आणि मला असं वाटतं की हे जे आय कॅनचं जे कार्य आहे ते असंच पुढे चालत राहिलं पाहिजे. अशीच पुढे